लाडकी बहीण योजना सरकार बदलली तरी आता 1500 नाही तर महिन्याला 3000 रुपये मिळणार। तर हीच आजची जे अपडेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तर 3000 मिळणार। आम्ही हे तर मुख्यमंत्र्यांनी याआधीसुद्धा आपल्याला घोषणा करून सांगितलेलं आहे। वारंवार ते घोषणा करत आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर आमचे हात बळकट करसाल, म्हणजेच जर तुम्ही आम्हाला निवडून देसाल तर आम्ही या योजनेचे पैसे हे वाढवत जाऊ। म्हणजे 1500 रुपये महिना आहे तर त्याला 2000 सुद्धा करू, 2500 सुद्धा करू किंवा 3000पर्यंत सुद्धा आम्ही या योजनेची रक्कम वाढवू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। परंतु आता आणखीन एक नवीन अपडेट आलेली आहे की ज्यामध्ये जर सरकार बदलली तर डायरेक्ट 3000 रुपये महिना लाडक्या बहिणींना करण्यात येणार आहे असं स्पष्ट मत सांगितलेलं आहे। आता ते कुणी सांगितलं आहे आणि कसं सांगितलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगतो। तर हे बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एक प्रमुख कल्याणकारी योजना म्हणून उदयास आली आहे। मात्र आता या लाडकी बहीण योजनेला आव्हान देण्यात आले असून आता येणाऱ्या काळामध्ये महालक्ष्मी योजना सुरू होऊन महिलांना 1500 ऐवजी 3000 रुपये महिना देण्यात येणार आहे। तर हे कोण म्हणत आहे हे तुम्हाला सांगतो मी। तर पहा, लाडकी बहीण योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट महाराष्ट्रातील महिलांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना थेट आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे। या योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आणि त्यांची सामाजिक स्थिती वाढवण्यासाठी मदत करणे आहे। ज्या महिलांना इतर प्रकारच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रवेश नसेल त्यांच्यासाठी सुरक्षितता जाळे निर्माण करणे हे व्यापक उद्दिष्ट आहे। ते सुनिश्चित करून ते सन्माननीय जीवन जगू शकतील। राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडली बहीण योजना मोडीत काढण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। त्यांनी घोषणा केली की या नवीन योजनेला महालक्ष्मी योजना असे म्हटले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना रुपये 3000 प्रति महिना वार्षिक वाढीसह 1000 रुपये देण्यात येणार आहेत। तर बघा, हे कोण म्हटले आहे तर काँग्रेसचे वरिष्ठ नेता नाना पटोले यांनी म्हटले आहे की आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे, मात्र ती योजना तशीच राहिली पाहिजे। भगिनींची दिशाभूल करू नये। पैसे बँकेत गेले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी गायब केले। आता हे लोक जनतेच्या पैशातून कार्यक्रम करत आहेत, पण तुम्हाला माहीत आहे की आम्ही एक चांगली योजना आणत आहोत। तर पहा, आता महाराष्ट्रातील महिलांसाठी ही भविष्यातील जास्त पैसे देणारी योजना ठरणार आहे, कारण आता इथून पुढे महिलांना 1500 नाही तर 3000 रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे। मात्र हे आम्ही नाही किंवा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा विद्यमान सरकारनेही सांगितले, तर आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर महिलांनी महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आणले तर त्यांना हे पैसे भेटणार आहेत। तर पहा, काँग्रेसचे नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 3000 रुपये महिना महिलांना करणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा ती योजना तशीच राहणार आहे, पण त्याचं नाव बदलले जाईल। काँग्रेसची सत्ता आल्यावर त्याचं नाव होणार आहे महालक्ष्मी योजना आणि या योजनेत आम्ही थेट महिलांना 3000 रुपये प्रति महिना देणार आहोत। याआधीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही वाढवून देऊ हप्ता आणि त्यामध्ये 3000 रुपयापर्यंत त्यांना आम्ही महिना देणार आहोत। तर हे बघा, दोन्हीकडून आपल्याला चांगलीच बातमी आलेली आहे। सरकार कोणती असो, तुम्हाला 3000 रुपये प्रति महिना हा मिळणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता 3000 रुपये महिना होणार हे सुनिश्चित होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।